नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 10वीच्या सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सेमीची हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स, सोशल सायन्स हा जो काही विषय आहे, या विषयाची नुकतीच आलेली प्रश्नपत्रिका आपल्यासाठी उपलब्ध करून दिली जात आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। मराठी मीडियमच्या मुलांसाठी सुद्धा इतिहास आणि भूगोलाची प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे। तीही आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा। यापूर्वी झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांच्या उत्तरपत्रिका सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध होतील। सोशल सायन्सची क्वेश्चन बँकसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध केलेली, बोर्डाने पाठवलेली, तीही पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली बोर्ड प्रश्नपत्रिका ही जी काही प्लेलिस्ट आहे ती ओपन केल्या। त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सहज मिळणार आहे। चला तर मग आता आत्ताच मिळालेला जो काही बोर्डाचा पेपर आहे त्या पेपरची आन्सर शीट आपण या ठिकाणी सोडवूया। पूर्वी आपण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा। बघा, या ठिकाणी काही महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, सूचना दिलेल्या आहेत, ते आपल्या बोर्ड पेपरवर अशाच्या अशा राहणार आहेत। त्या काळजीपूर्वक वाचा आणि त्या फॉलो करून आपल्याला आन्सर शीट कंप्लीट करायची। क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट आन्सर, 3 गुणांसाठी। सेंटेन्स आपल्याला कंप्लीट करायचं आहे, म्हणजे हे विधान जे काय आहे ते उत्तर टाकून अचूक पर्याय लिहून पूर्ण लिहायचं आहे। द फर्स्ट इंग्लिश न्यूजपेपर, ते विधान लिहा। जेम्स ऑगस्ट हॉकी, हे उत्तर आहे त्याचं। दुसरं, द फर्स्ट डायरेक्टर अलेक्झांडर कनिंगहॅम, सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लक्षात ठेवा। त्यानंतर बी भाग, आयडेंटिफाय द रॉंग पेअर, म्हणजे गटात न बसणारी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे। ते येते पहिल्याची तिसरी। दुसऱ्याचं चौथं, बघा या पद्धतीने जोड्या ओळखायच्या आहेत। तिसरी गाळलेली जागा, त्याचं उत्तर आहे भाऊ महाजन। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 ए, दिलेली कन्सेप्ट आपल्याला पूर्ण करायची आहे। बघा तो प्रश्न, याची आन्सर शीट आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या मराठीमधून पेपर पहा। संकल्पना चार्ट कंप्लीट करायचा आहे। खेळांची, इंटरनॅशनल खेळांची नावं लिहायची आहेत आपल्याला। तिसरं कन्सेप्ट, त्यानंतर बी भाग, राईट शॉर्ट नोट्स, 4 गुणांसाठी। क्वेश्चन नंबर 3 बघा, शास्त्रीय कारणे आपल्याला लिहायची आहेत, कोणतीही 2। क्वेश्चन नंबर 4, एक पॅरेग्राफ दिलेला आहे आणि त्यावर आधारित आपल्याला उत्तरं लिहायची। क्वेश्चन नंबर 5,
कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची 6 गुणांसाठी. त्यानंतर प्रश्न 6वा, चूज द करेक्ट ऑप्शन, पॉलिटिकल सायन्स या विषयावर आधारित 2 गुणांसाठी. बघा, दुसरा बी पर्याय बरोबर आहे त्याचा. त्यानंतर दुसरं प्रश्न 7वा, चार गुणांसाठी असणार आहे आणि त्यामध्ये असे प्रश्न विचारले जातील. चुकीबरोबर ती विधानं ओळखायची आहेत. पहिलं बरोबर आहे, दुसरं चूक आहे आणि तिसरं बरोबर आहे. ते आपल्याला सहकारण स्पष्ट करायचं आहे, त्याचं रिझन द्यायचं आहे का बरोबर आहे ते, किंवा चूक असेल तर का चूक आहे ते लिहायचे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8, 2 गुणांसाठी कन्सेप्ट कंप्लीट करायची आहे. बी भाग बघा, डू एस डायरेक्टेडसाठी एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आपल्याला. चार्ट दिलेला आहे, प्रोसेस ऑफ इलेक्शन्स, तो चार्ट आपल्याला पूर्ण करायचा आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे 2 गुणांसाठी. त्यानंतर दुसरं महाराष्ट्रातले पक्ष लिहायचे आहेत आपल्याला, पॉलिटिकल पक्ष. 4 पक्षांची नावं लिहा शिवसेनेसारखे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन 2 गुणांसाठी एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सोशल सायन्सचे क्वेश्चन पेपर या ठिकाणी अपलोड केलेले. हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.